पुढचे 70 किंवा 90 दिवस जे काय राहिलेत मतदानाच्या अटी आज व्यासपीठावर आणि समोर बरेच इच्छुक आहेत, पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही. आपण तेव्हा ती सीट हारलो की ही लोकशाही आहे, प्रत्येकाला तो करण्याचा अधिकार आहे, त्याची काय फार चिंता करू नका. तेव्हा आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं आम्ही निवडून येऊ ना, तेव्हा श्रावण होता, तसं काही नव्हतं. मी कुमार भाऊंना विनंती करीन, तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर आपण ही जबाबदारी कुमार भाऊंवर घालू. आपलं मतदान 25 ऑक्टोबर किंवा 15 नोव्हेंबरला होईल. मला वाटतं फेब्रुवारीच्या आतच आपण इलेक्शन घेऊ. बापरे, मला कॅन्डिडेटची काळजी वाटते, किती खर्च होणार आहे देवालाच ठाऊ. खरं तर मी बाळाभाऊ आणि सचिन दोडकेंना आग्रह करत होते भाषण करायचा, पण ते दोघंही नाही म्हणाले, कारण 10 वाजताच्या आत आपल्याला कार्यक्रम संपवायचा आणि जयंतरावांनाही आपल्याला वेळ द्यायचा आहे. पण मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते की लोकसभेला खरं तर आपला आभाराचा एक मोठा कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये एक 3-4 आठवड्यापूर्वी रिझल्ट लागल्यावर आपण इथे मोठ्या संख्येने जमला होता आणि आदरणीय जयंतरावांनी महाराष्ट्राची ही सगळी जबाबदारी लोकसभेची घेतली होती. आणि आपला पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महाराष्ट्रात संघर्ष एवढा करून आपलं पक्ष नेलं, चिन्ह नेला, सगळं म्हणजे जे जमेल तेवढे गोष्टी आपल्या विरोधात झाल्या. पण महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की 1, 2, 3 नाही 8 खासदार आपल्याला महाराष्ट्रातून निवडून आले. आणि संपूर्ण मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना की यावेळेस पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदार हा कुठल्या ना कुठल्या बिलमध्ये बोललेला आहे आणि आपल्या 8ही खासदारांचा परफॉर्मन्स हा देशामध्ये जे 2-3 महत्त्वाचे पक्ष आहेत ज्यांच्या खासदारांनी उत्तम कामगिरी केली त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नंबर ह्यावेळी पहिल्याच सेशनला लागला आहे. हे सांगताना मला मनापासून आपल्याला आनंद होतो. आणि जयंतराव, तुम्ही आणि आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास अमोलदादा, मी आणि बाकीच्या सगळ्या आपल्या कॅन्डिडेट्सवर टाकला त्याबद्दल आम्ही सगळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढचे 70 किंवा 90 दिवस जे काय राहिलेत मतदानाच्या अटी त्याच्यात कष्टाची पराकाष्ठा करू. पण जी मेहनत तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला केली त्याच्यापेक्षा आम्ही 8ही जण त्याच्याहून जास्त मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार महाराष्ट्रात निवडून आणू, हे खरं तर सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आज व्यासपीठावर आणि समोर बरेच इच्छुक आहेत. मला कुमार भाऊ तो दिवस आठवतोय की एकेकाळी आपल्याकडे बरेच इच्छुक होते आणि खडक वाचल्यातच सगळे एका मंदिरात गेले होते, आठवतं? हा, सगळे एकत्र एका मंदिरात गेले होते आणि मंदिरात सगळ्यांनी शपथ घेतली होती की 7ही जण, 7पैकी एकालाच तिकीट मिळणार आहे, 6 जण जे कोणी असतील ज्यांना तिकीट मिळणार नाही तो ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करतील, अशी शपथ सगळ्यांनी मंदिरात घेतली होती. हा, इथे तिथे नाही. पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही. आपण तेव्हा ती सीट हारलो. त्याला काय कारणं होती मला माहिती नाही. तेव्हा पक्षाचं मी फार काही बघत नव्हते, मी फक्त प्रचाराला फिरले. पण हे दुर्दैव आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खडकवासल्यात प्रचंड ताकद आहे आणि नगरसेवक म्हणून माझ्या व्यासपीठावरील सगळ्या सहकार्यांनी अतिशय उत्तम वॉर्ड जर कुठले असतील तर ते खडकवासल्यामधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉर्ड आहे. हे मी म्हणत नाही, पण दरवर्षी बक्षीस हे आपल्याच पक्षाला मिळालेलं आहे. त्यामुळे कामामध्ये आपण सगळ्यात पुढे आहोत, विरोधात असो किंवा सत्तेत असो. आता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. आता अनेक सगळ्या स्कीम चालल्यात, यात्रा चालल्यात, बरंच काय काय राज्यात चाललंय. साहजिक आहे की ही लोकशाही आहे, प्रत्येकाला तो करण्याचा अधिकार आहे, त्याची काय फार चिंता करू नका. कारण अनेक जण जशी करतायत तशी लोक, माझा अनुभव आहे, मी आणि अमोलदादा जेव्हा इलेक्शन लढलो तेव्हा आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं आम्ही निवडून येऊ. याचं कारण पक्ष नाही, चिन्ह नाही, आमदार नाही, सोसायटी नाही, दूध संघ नाही, कारखाना नाही, नगरसेवक नाही,
सगळे मोठे नेते सगळे तिकडे गेले होते. फक्त निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आपल्या बाजूला होते. हीच आपली ताकद होती. आणि या संपूर्ण इलेक्शनमध्ये मला आणि अमोल दादांना दोघांनाही मला तुम्हाला जयंतराव सांगायचं आहे की ह्या संपूर्ण भागात आज उपस्थित सगळ्या पुरुषांच्या बरोबरीने प्रचंड कष्ट बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महिला भगिनींनीही घेतलेले आहेत. दिवसभर प्रचार करत फिरायचे. दिवसभर कुणालाही माहिती नव्हतं काय पुढे होणार आहे. लोक येऊन त्यांना सांगायची तुमची काही सीट लागत नाही. त्या पण मला येऊन सांगायच्या ह्यांनी असा टोमणा मारला त्यांनी तसा टोमणा मारला. हा म्हणते कशाला फिरताय तुमची काही सीट येत नाही. तरी बिचाऱ्या स्वतःचं जेवण घेऊन डबे घेऊन त्यांना कोणी दुपारचं जेवण देत नव्हतं ना संध्याकाळचं जेवण होतं ना तेव्हा श्रावण होता तसं काही नव्हतं. पण तरी या सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने प्रचंड इथे मेहनत केली आणि खूप चांगला रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यामुळे इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार येणं फार काही अवघडत नाही. फक्त सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मी कुमार भाऊंना विनंती करीन. कुमार भाऊ ह्या व्यासपीठावर सगळ्यात ज्येष्ठ आहेत. तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर आपण ही जबाबदारी कुमार भाऊंवर घालू. कुमार भाऊ जो सर्वे जयंतराव आणि पक्षाकडून येईल त्याची चर्चा आपण सगळे मिळून करू आणि कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन व्यासपीठावरचे आणि समोरचे तुमच्या सगळ्यांची चर्चा करूनच खडकवासल्याचा उमेदवार आपण देऊ हा शब्द मला तुम्हाला द्यायचा आहे. कारण का आणि बाय द वे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही काकांची देण आहे. काका मला सवय रामकृष्ण हरी म्हणायची. मी आपल्या काकांच्या शेजारी बसले होते. म्हटलं काका कसं होणार चिन्ह नवीन काय होणे. म्हणले रामकृष्ण हरी देवालय काय होणार आहे. काका म्हणले रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आणि तेव्हापासून जे सुरू झालं ते आजपर्यंत आहे. खरंच तुम्ही सगळ्यांनी कष्टांची पराकाष्ठा करून ज्या पद्धतीने लोकसभेला काम केलं एक संघटना म्हणून एक घरचा कार्यक्रम म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रचंड कष्ट केले याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि हीच एकी आणि ही ताकद तुम्ही सगळ्यांनी आपल्याला या विधानसभेला म्हणजे मी जयंतरावांच्या भाषणाप्रमाणे आणि दिल्लीत जे काय ऐकते आपलं मतदान 25 ऑक्टोबर किंवा 15 नोव्हेंबरला होईल. जर 15 नोव्हेंबरला असेल तर आजपासून मोठा 90 दिवस पकडा आणि नाही तर 70 दिवस. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे फक्त पुढचे 90 दिवस पक्ष फार काही मागत नाहीये. फक्त तुमचे पुढचे 90 दिवस लोकांपर्यंत जा आपलं चिन्ह पोचवा आणि जेव्हा आपली सत्ता येईल सत्ता आल्यानंतर तुमच्या मनातला पहिला निर्णय होईल की आपल्या सगळ्या ज्या इलेक्शन्स कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिका या सगळ्याचं पहिलं इलेक्शन आपलं सरकार म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या आतच आपण इलेक्शन घेऊ. कारण का प्रत्येक कार्यकर्ता आज कार्यक्रमासाठी जबाबदारीसाठी उत्सुक आहे. आज मी भोरला होते. भोरवाल्यांनी मला विचारलं की आता मग महाविकास आघाडी एकत्र लढणार का वेगळी लढणार जिल्हा परिषद पंचायत समिती. म्हटलं आधी लग्न कोंडाण्याचं आधी विधानसभा लढूया इलेक्शन लावूया आणि मग पुढचा जी काही आघाडी महानगरपालिका नगरपालिकेला किंवा जिल्हा परिषद लावील ती सगळ्यांना विचारूनच माझी जयंतरावांना विनंती जाईल की जयंतराव सगळ्या कार्यकर्ते काय म्हणतात याचा फीडबॅक घेऊनच आपण घेऊया. पण आता एकानंतर एक खूप महत्त्वाची इलेक्शन्स आहेत. आपण सगळ्यांनी जे कष्ट केलेत याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते कौतुक करते. पण पुढचे 90 दिवस हे फक्त पक्षाला द्या. त्याच्यात गणपती येणार आहेत आपली नवरात्र येणार आहे हे सगळे दिवस येणार आहेत. हा दही अंडी बापरे ती दही अंडी नवरात्र गणपती दिवाळी बापरे मला कॅन्डिडेटची काळजी वाटते. किती खर्च होणार आहे देवालाच ठाऊ. रामकृष्ण हरी बरं झालं अमोल दादा आपली लोकसभा निघून गेली आहे आधीच. पण ह्या सगळ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या सणांमध्येही लोकांपर्यंत पोहोचून आपलं चिन्ह आणि आपला उमेदवार आणि पुढे आपल्या पक्षाचं धोरण आदरणीय पवार साहेबांचे विचार हे जबाबदारीने आपण सगळ्यांनी पोचवावे. आज सगळ्यांनी एकत्र मिळून एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे केला याबद्दल मी सगळ्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि जयंतरावांना विनंती करते की आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी.